मुंबईच्या निकालावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे। मुंबईमध्ये काँग्रेसचा जन्म झाला, मात्र तिथेच काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलेलं आहे। तर आसाममधल्या सभेमध्ये पंतप्रधानांना मुंबईवरती बोलावं लागतं, ही काँग्रेसची शक्ती असल्याचा पलटवार काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। बघूया। वहां वो आज चौथे या पांचवें नंबर की पार्टी बन गई है। जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है। आसामच्या काझीरंगामधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला। मुंबईतील मतदारांनी भाजपला पहिल्यांदाच विक्रमी जागा दिल्या। त्या विक्रमाचा आनंदोत्सव काझीरंगामध्ये साजरा केला जात असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। महाराष्ट्रावर अनेक वर्ष शासन करणाऱ्या काँग्रेसनं जनतेचा विश्वास गमावल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली। जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है। कांग्रेस देश का भरोसा खो चुकी है। पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलंय। जर काँग्रेस संपली असं मोदी म्हणत असतील तर मग ते वारंवार काँग्रेसवर का बोलतात, असा थेट सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला। नॉन बायोलॉजिकल देशाचे आपले पंतप्रधान आहे, त्यांनी तुर्तास अमेरिकेचा दबाव हा त्यांच्यावर किती आहे आणि अमेरिकेच्या दबावापोटी आपले अनेक जे बंदर आहेत त्याच्यावरचा अधिकार ते कसे सोडत आहेत ते त्यांनी बोलावं। नरेंद्र सरेंडर का झाले हे त्यांनी सांगावं। सिंदूर ऑपरेशन जिंकता जिंकता आपलं सैन्य वापस का घेतलं ते त्यांनी बोलावं। मुंबई महापालिका निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं होतं। परिणामी निवडणुकीच्या निकालाचे पडसाद पुढील काही दिवस उमटत राहणार आहे, हे आता स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।